योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने पूर्ण राज्यामध्ये राबवत आहे. राज्यातील सर्व प्रवर्गातील गरीब विधवा महिलांसाठी ही योजना प्रामुख्यानं सुरू करण्यात आली आहे आणि ही योजना महाराष्ट्र सरकारने 2022 पासून सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकार महिलांसाठी नेहमी चांगल्या कल्याणकारी योजना घेऊन येत असतं आणि त्यापैकी ही एक खूप महत्त्वाची योजना आहे. गरीब कुटुंबातील विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे आणि यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता सुरू करण्यात आली आहे. विधवा महिलांना दर महिन्याला 600 रुपये इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे आणि या योजनेमुळे गरीब कुटुंबातील विधवा महिलांना थोडीफार का होईना पण आर्थिक मदत ही नक्कीच होणार आहे. ज्या महिलांच्या पतीचे निधन अपघाती किंवा अचानक होते त्या महिलांना आर्थिक आधाराची गरज असते आणि अशा वेळेस कुणाकडून उधार किंवा कर्ज काढून ते आपले जीवन व्यतीत करत असतात. परंतु त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेसाठी महिलेचे जास्तीत जास्त वय हे 65 वर्षापेक्षा कमी असावे अशी मर्यादा लावण्यात आली आहे. आयुष्याचा जोडीदार गेला की सगळे आयुष्य हे उजाड होऊन बसतं. नातेवाईक मित्रमंडळी फक्त नावापुरती आहेत. गरज पडल्यावर मदतीसाठी येणारे खूपच कमी लोक आहेत आणि जेव्हा त्यावेळेस आर्थिक मदत हवी असते अशा वेळेस तर कोणीच येत नाही. मग अशा वेळेस विधवा महिलेला वेळेवर एखाद्या ठिकाणी काम मिळालं नाही किंवा उशीर झाला किंवा कामच मिळालं नाही तर उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येऊ शकतात. म्हणून ही योजना आहे. विधवा महिला या पेन्शन योजनेमध्ये 600 रुपये इतकी मानधन त्यांना दिलं जाईल आणि त्यांना जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर किमान 900 रुपये इतकी आर्थिक मदत मिळेल. मुलगा 25 वर्षापर्यंतचा होईपर्यंत त्यांना ही रक्कम दिली जाईल आणि मुलीचं लग्न झाल्यानंतरही महिलेच्या 65 वर्षापर्यंत 900 रुपये इतकी प्रामुख्यानं मदत त्यांना DBTद्वारे दिली जाईल. तर आपण पाहूया महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे विधवा महिलांना समाजात मानाने जगण्यास एक थोडीफार आर्थिक मदत होणार आहे. या योजनेची प्रामुख्याने उद्दिष्टे पाहूया. महिलांना स्वावलंबी बनता येईल. विधवा महिलेस एक आर्थिक आधार देऊन तिला एक आत्मसन्मानानं जगण्यास प्रोत्साहन मिळेल. पतीचं निधन झाल्यानंतर तिला कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही आणि प्रामुख्यानं मुलांचं शिक्षण तिला थोडंफार करता येऊ शकतं. आता या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ते आपण पाहूया. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं खूप प्रामुख्यानं गरजेचं आहे. तसेच महिलेचं वार्षिक उत्पन्न हे 21,000पेक्षा जास्त नसू नये आणि त्या महिलेचं नाव दारिद्र्य रेषेखाली असावं. दुसरं लग्न केलेलं नसावं आणि महिलेचं बँक खातं असावं. हे प्रामुख्याने खूप महत्त्वाचं आहे. या योजनेसाठी महिलेला आर्थिक आधार मिळेल. महिन्याला 600 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे आणि ही रक्कम DBTद्वारे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे. विधवा महिलेचं आधार कार्ड हे प्रामुख्यानं लागणार आहे. पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा प्रमाणपत्र दाखला, तसेच बँक खात्याचा तपशील, अधिकृत रहिवासी दाखला आणि उत्पन्न प्रमाणपत्र जे तुमच्या ग्रामपंचायत तलाठी कार्यालयातून मिळेल. जर मागासवर्गातील असेल तर ते जात प्रमाणपत्र, महिलेचे फोटो आणि मोबाईल क्रमांक हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अर्ज कुठे करायचा? विधवा पेन्शन योजनेचा अर्ज आपले सरकार पोर्टलवर मिळेल. पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन विचारलेली माहिती व्यवस्थित भरून योग्य ती कागदपत्रे लावून जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय किंवा तुमच्या गावातील तलाठी कार्यालय येथे जाऊन अर्ज चेक करा व त्यांच्याकडे हा फॉर्म सबमिट करा. तिथून तुम्हाला कळेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही. विधवा पेन्शन योजनेमुळे खरंच गरीब कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. आपला जोडीदार गेल्यानंतर खरंच कोणी कोणाची मदत करत नाही आणि साथही देत नाही आणि यामुळं मानसिक त्रास होऊन मुलाबाळांची हेळसांड अशा खूप गोष्टी घडतात आणि त्यामुळे थोडी का होईना पण ही आर्थिक मदत सरकार देत आहे.
तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घ्या. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर जावं लागेल.